अरे वा, अगं ये ना, ये बस बस, नाश्ता करून घे, ये बस पटकन चल. अहो पण बस. इथे आऊसाहेब बसतात. आऊसाहेब आणि घरातले बाकीचे सगळे सकाळीच बाहेर गेलेत कामासाठी. तू बस बस, मी वाढते तुला, बस. पोहे आवडतात ना? तुम्ही कशाला? अगं असू दे, तू खाऊन घे. आणि काय ग, आज खाली यायला इतका उशीर का केलास तू? वहिनी, या वाड्यावरच्या सुनांना काही किचन मध्ये राबायचं नसतं. ठीक आहे, चालतं. रेवा, अधूनमधून उशिरा उठलीस तरी चालेल बर का? अलकवंच, आता बोलतच राहणार आहात का? खाऊन घेऊ दे ना पोरीला. तू खा ग. अगं बघतेस काय रेवा, खा की. हो. ही चव तर आजीच्या हातची आहे. कोणी बनवले ते पोहे? कोणी म्हणजे आपल्या स्वयंपाकीण काकूंनी. स्वयंपाकीण काकू, जरा चहा आणा. आजी, साव काकू तुम्ही? मला कोणीच काही सांगितलं नाही. त्यात सांगायचंय काय धाकट्या वहिनी? आपण राजघराण्यातल्या सुनांनी इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं का? आणि वाड्यावर नोकरांची कमी होती ना, म्हणून काल रात्रीच त्यांना निरोप पाठवून बोलवून घेतलं. कसं आहे वहिनी, आपल्यासारख्यांच्या मोठ्या घरामध्ये नोकरांची खूप गरज भासते. त्यात जर एखादा नोकर सुट्टीवरती असेल तर बरोबर नाही वाटत, नाही का? साव काकू, खूप चांगलं केलं तुम्ही आलात ते. अहो, तुमच्या हातच्या चवीची कमतरता आम्हाला रोज भासत होती. असे पोही छान झाले ना. तुम्ही तुमचं काम करायला जा, आम्हाला काही लागलं तर आम्ही सांगू.